मिळालं म्हणून देश महान होत नसतो, स्वातंत्र्य मिळालं म्हणून देश महान होत नसतो. त्यागाची जाणीव नसल्याशिवाय राष्ट्राची शान वाढत नाही, त्यागाची जाणीव नसल्याशिवाय राष्ट्राची शान वाढत नाही आणि कर्तव्य निभावल्याशिवाय भारत घडत नाही. जागृत नागरिकाशिवाय प्रगतीची वाट सापडत नाही, प्रगतीची वाट सापडत नाही. आदरणीय व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग आणि माझे मित्रमैत्रिणी, मी अन्विता रवी गुडदे, इयत्ता 9वीत शिकते. एक काळ होता जेव्हा आपल्या देशावर ब्रिटिशांचे राज्य होते. आपल्या देशातली संपत्ती लुटली जात होती, भारतीयांच्या अधिकारांवर बंधनं घातली जात होती आणि आपल्या मातीत राहूनही आपल्या भविष्याचा निर्णय घेण्याची सूत्रे मात्र आपल्या हातात नव्हती. पण भारत मात्र शांत बसला नाही. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, बाल गंगाधर टिळक, अजून आपले जे खूप सगळे स्वातंत्र्य सैनिक होते, यांनी संघर्ष केला आणि अखेर भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळवून दिले. मी आज इथे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुळीच उभी नाही, मी एक प्रश्न विचारण्यासाठी उभी आहे. आणि तो प्रश्न असा आहे की ज्या स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी सर्वस्व अर्पण केले, त्या स्वातंत्र्याचा अर्थ आपण खरंच ओळखून आहोत का? 15 ऑगस्ट 1947 हा फक्त एक दिवस नव्हता, तो दिवस होता भगतसिंगच्या धैर्याचा, महात्मा गांधींच्या अहिंसेचा, नेताजींच्या राष्ट्रप्रेमाचा आणि अनेकांच्या बलिदानाच्या विजयाचा. या दिवशी भारताने गुलामगिरीच्या बेड्या तोडून सर्व जगाला सांगितले होते की भारत आता स्वतःच्या भविष्याचा निर्णय स्वतःच घेणार. मित्रांनो, आज आपण स्वातंत्र्य भारतात जन्माला आलोय. आपण मोकळेपणाने बोलतो, शिकतो, वाचतो, विचार करतो, स्वप्न बघतो, तंत्रज्ञान निर्माण करतो, चंद्रावर पोहोचतो, पण आपण खरंच स्वातंत्र्य झालो आहोत का? आपण 21व्या शतकात जगतोय, आपल्या हातात स्मार्टफोन आहे, आपल्या एका टचवर सगळं जग उपलब्ध आहे. पण त्याच वेळी देशात भेदभाव आहे, भ्रष्टाचार आहे, आर्थिक विषमता आहे, अनेक मुलांना शिकण्याची समान संधी नाहीये, स्त्रियांना सुरक्षता नाहीये आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अन्याय दिसतोय पण कोणी आवाज उठवत नाहीये. मी म्हणते, आज आपण डिजिटल झालोय पण सोशली रिस्पॉन्सिबल झालोय का? आपण प्रत्येक गोष्ट व्हायरल करतो पण अन्याय व्हायरल करण्याची हिंमत कोणामध्ये आहे का? सेलिब्रिटीजवर चर्चा करतो पण देशाच्या समस्यांवर चर्चा करतो का? आणि फॉलोअर्स वाढवतो पण मानवतेच्या फॉलोअर्सचं काय? लोक म्हणतात की जेनझी म्हणजे फक्त ट्रेंड्स, गेम्स, मोबाईल, पण मी म्हणते होय, आहे आमच्या हातात मोबाईल, पण त्या मोबाईल सोबत टेक्नॉलॉजी आहे, इन्फॉर्मेशन आहे, आवाज आहे. आणि तो आवाज आहे तर तो फक्त एंटरटेनमेंटसाठी का? तर नाही, तो आवाज आहे एज्युकेशनसाठी, जागरूकतेसाठी, अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी. मला माझ्या जनरेशनला फक्त एवढंच सांगायचंय की आपण स्क्रोल करणारी जेनझी नाही तर सोल्युशन शोधणारी जेनझी बनवणार. फेक न्यूज दिसली तर फॉरवर्ड करण्याआधी फॅक्ट चेक करूया. सायबर बुलिंग दिसलं तर लाफिंग इमोजी दाखवण्याऐवजी आवाज उठवूया. पर्यावरणाचा प्रश्न आहे तर नुसती इन्स्टा स्टोरी लावण्यापेक्षा एखादं झाड लावूया. आणि एखादं मूल जर शिक्षणापासून वंचित आहे तर त्याला सिंपती दिल्यापेक्षा त्याला शिकण्याची संधी देऊया. कारण व्हायरल होणं सोपं आहे पण एखाद्याचं आयुष्य घडवणं मोठं आहे. लाईफ मिळवणं सोपं आहे पण इतिहास घडवणं मोठं आहे. आणि आम्हाला व्हायरल नाही तर आम्हाला व्हॅल्यू बनवायचं. आम्हाला फॉलोअर्स नकोय, आम्हाला चेंज मेकर हवेत, आम्हाला व्ह्यूज नकोय, आम्हाला विजन हवी आहे, आम्हाला सक्सेस नकोय, आम्हाला सिग्निफिकन्स हवी आहे. प्रश्न विचारला म्हणून बंडखोर म्हणू नका, प्रश्न विचारला म्हणून बंडखोर म्हणू नका, सत्य बोललो म्हणून कमजोर समजू नका. या मातीचे लेकरं आम्ही अन्यायाविरुद्ध झुकणार नाही, या मातीचे लेकरं आम्ही अन्यायाविरुद्ध झुकणार नाही. अन्याय दिसण्यासमोर कधी शांत बसणार नाही, कधी शांत बसणार नाही. आणि हो, आमची ताकद ज्ञान आहे, आमची ढाल संविधान आहे, आमची ताकद ज्ञान आहे, आमची ढाल संविधान आहे, आमची शक्ती एकता आहे आणि आमचा मार्ग लोकशाही आहे. राष्ट्र निर्माणाची सुरुवात एका व्यक्तीपासून, एका विचारापासून आणि एका छोट्याशा कृतीपासून होत असते. मित्रांनो, आज आपण स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करतो, पण त्यांचा सन्मान फक्त त्यांच्या फोटोला हार घालत नाहीये तर त्यांनी बघितलेला भारत घडविण्यात येईल. ते म्हणतात ना, तिरंगा हातात घेणं सोपं आहे पण तिरंग्याची शान राखणं कठीण. तिरंगा हातात घेणं सोपं आहे पण तिरंग्याची शान राखणं कठीण. देश बदलणं सोपं आहे पण देशासाठी स्वतःला बदलणं कठीण. आणि मला आजच्या जनरेशनला सांगायचंय की तुम्ही देशाच्या फ्युचरची नाही तर तुम्ही देशाच्या प्रेझेंटची जबाबदारी आहात. तुम्ही शिका, प्रश्न विचारा, वाचा, चुका करा, त्या चुकांमधून शिका, अन्यायाविरुद्ध लढा, पण देश बदलण्याची वाट बघू नका, स्वतःपासून बदलायची सुरुवात करा. आज आपण इथे जमलोय, आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. तर मला जाता जाता फक्त एवढंच म्हणायचंय की देशाचे तिरंगा फक्त आकाशात नको तर मला मनात फडकू दे, तिरंगा फक्त आकाशात नको तर मला मनात फडकू दे. भारताच्या प्रगतीसाठी प्रत्येक हृदयात भेटू दे, प्रत्येक हृदयात भेटू दे. थँक्यू.